खामगाव शेगाव मार्गावर भक्तीचा जनसागर, लाखो भाविकांच्या जयघोषाने दुमदुमली विदर्भाची पंढरी। गणगणगणात बोतेच्या जयघोषात संत गजानन महाराजांची पालखी मंदिराकडे। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव नगरीत आज भक्तीचा आणि श्रद्धेचा अविस्मरणीय सोहळा पाहायला मिळाला। संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त खामगाव शेगाव मार्गावर भाविकांचा अक्षरशः जनसागर उसळला। महाराष्ट्रासह विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली। गणगणगणात बोतेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। टाळ मृदुंगाचा गजर, भजन, कीर्तन आणि भक्तिमय वातावरणामुळे शेगाव नगरीला जणू आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले होते। संत गजानन महाराजांच्या पालखीचे ठिकठिकाणी भाविकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले। अनेक भाविकांनी फुलांची उधळण करत आणि जयघोष करत संत गजानन महाराजांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली। पालखी मंदिराकडे मार्गस्थ होत असताना संपूर्ण मार्गावर भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता। वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत आणि महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते। दरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करण्यात आली। श्रद्धा, भक्ती आणि गणगणगणात बोतेच्या जयघोषाने आज विदर्भ पंढरी अक्षरशः दुमदुमून गेली। संत गजानन महाराजांच्या पालखीचे मंदिरात आगमन होताच या भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली।